त्यागाचे प्रतीक असलेला सण अर्थात बकरी ईद 2 दिवसांवर येऊन ठेपलाय. बकरी ईदला कुर्बानी देण्याची पारंपरिक प्रथा आहे. त्यानुसार शहरात ठिकठिकाणी बोकड बाजार भरलाय. मुख्य बाजारपेठेंसह मुस्लिम बहुल असलेल्या फुले मार्केट, वडाळा रोड, वडाळा गाव भागात विशेष करून बोकड बाजार भरताना दिसत आहे. विविध प्रजातीचे बोकड खरेदी विक्रीसाठी नागरिक गर्दी करत आहे. 28 मे महिन्यात बकरी ईद सण साजरा होतोय. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये बोकड 15,000 ते 1 लाख रुपयेपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन टंचाई भासत आहे. तसेच महागाईचा फटका आणि मोठ्या जनावरांवर असलेली बंदी यामुळे बोकडांना विशेष करून मागणी आहे. शहराच्या विविध भागातून तसेच शहरास लागून असलेल्या ग्रामीण भागातील गावांसह परराज्यातील विक्रेते बोकड विक्रीसाठी शहरात दाखल झालेत. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा विविध राज्यांसह इगतपुरी, घोटी, सुरगाणा, पेठ, गंगापूर, गिरनारे, कळवण, अभोणा येथून बोकडांची आवक होत आहे. असे असले तरी आवक कमी प्रमाणात आहे आणि मागणी 30 ते 40% वाढलीय. त्यामुळे दरांनी देखील उसळी घेतलीय. प्रत्येक बोकडामागी 3 ते 5 हजारांची वाढ झालीय. तर परराज्यातून येणाऱ्या बोकडाच्या दरात 10 हजारांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. गुड्डू शीख, दिशा न्यूज, नाशिक.